रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणा पुढे तारुण्य हरवले अशा अर्थाचं सुभाषित आहे. त्याच्यावर आजचा आपला हा व्हिडिओ आहे. मनुष्याचे भाग केलेले आहेत आयुष्याचे, म्हणजे 100 वर्ष मनुष्य जगतो असं निर्धारित केलेलं आहे. आणि त्याचे 4 भाग केलेत. ब्रह्मचर्य 25 पर्यंत, गृहस्थाश्रम 50 पर्यंत, वानप्रस्थ 75 पर्यंत आणि 100 पर्यंत संन्यास, असे 4 प्रकार केलेले आहेत. आणि सर्वसाधारणपणे व्यवहारामध्ये 3च प्रकार लोकांनी केलेले आहेत, म्हणजे शास्त्राने सुद्धा, की एक बालपण असतं, दुसरं तारुण्य आणि तिसरं म्हातारपण म्हणजे वृद्धत्व. हे 3 भाग केलेले आहेत. म्हणजे सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. संध्याकाळ म्हणजे मावळा सूर्य, अशा प्रकारचा. आता काय पार तिसरा पारीला गेलो आहेत असं म्हणतात. 50च्या पुढे गेलं की उत्तर वय लागतं. आणि मग ह्या शरीराला ज्या अवस्था आहेत, अवस्था म्हणजे त्याला शास्त्रकारांनी विकार असं म्हटलेलं आहे. ते षड्विकार असं म्हटलेलं आहे. म्हणजे अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यती. हे 6 विकार आहेत. षड्विकार, षड्वैरी मिळवणी, असं घोंगडी या अभंगामध्ये आलेला विषय आहे. तेव्हा असा असणारा जो देह आहे त्याचे 3 भाग आपण सध्या करूया आजच्या व्हिडिओसाठी. म्हणजे बालपण मधलं आहे ते तारुण्य आहे आणि ऊर्ध्वत्व आहे. तर ऊर्ध्वत्वाचा विषय आज आपला त्या सुभाषितामध्ये आलेला आहे. तर ऊर्ध्वत्व हे इतकं म्हणजे वाईट परिस्थिती आहे की त्यावेळी इतक्या समस्या असतात ऊर्ध्वत्वामध्ये. ज्याला ते आलेलं आहे त्याला माहिती आहे की ऊर्ध्वत्व ही किती दयनीय अवस्था आहे, किती दुःखद आयुष्य ते आहे. तर ते ज्याला ऊर्ध्वत्व येतं तर त्यालाच ते माहीत असतं. त्याचं वर्णन थोडक्यामध्ये सुभाषितकारांनी असं केलेलं आहे. त्याचं फार छान रूपक मांडलेलं आहे. सुभाषितकार म्हणजे कवी चाललेला असं रस्त्याने, तर एक म्हातारी काठी घेऊन अशी थरथर कापत अशी चाललेली आहे. आणि दम लागला म्हणजे ती अशी थोडी थांबली आहे. अशी खाली पाहते पाहते दम खाते आणि पुन्हा चालायला लागते. पुन्हा थांबते आणि पुन्हा असे वळून असं की काय करावं बाई, परत जावं का काय, असं संभ्रमित असते. खाली पाहते जमिनीवर, कारण ती कमरेमध्येच वाकलेली होती वृद्धत्वामुळे. तर त्या कवीने तिला पाहिलं, म्हणले हे सारखी खाली का पाहते. आणि म्हणून तो कवी तिला जरा विडंबनासारखं म्हणतो आहे. अधः पश्यसि किम ऊर्ध्वे पतितं किं तव भुवि, रे रे मूर्ख न जानासि गतं तारुण्यमौक्तिकम्. गतं तारुण्यमौक्तिकम् हा महत्त्वाचा भाग आहे. तेव्हा तो कवी त्या ऊर्ध्वेला म्हणतो, म्हातारीला म्हणतो, अधः पश्यसि किम ऊर्ध्वे, हे म्हातारडे खाली काय बघतेस जमिनीमध्ये. आता ते काय मुद्दाम बघत नव्हती, पण ती अशी वाकलेली कमरत असल्यामुळे ती खालीच बघणार ना. पण याला वाटलं मुद्दाम खाली बघते की काय, म्हणून तिची टिंगल करतोय, तो थट्टा करतोय. आणि त्याच्याबरोबर थट्टेबरोबर तिची दयनीय अवस्था आहे ती पण तो विदित करतो आहे, स्पष्ट करतो आहे. तो म्हणताना असं म्हणतो, अधः पश्यसि किम ऊर्ध्वे, हे म्हातारे खाली काय बघतेस. पतितं किम तव भुवि, भुवि तव किम पतितं, जमिनीवर काय पडलंय का तुझं, खाली पाहतेस. तेव्हा ती म्हातारी त्याला उत्तर देते. ती मोठी खवचट असते, काय करणार. ती म्हणते, रे रे मूर्ख न जानासी गतं तारुण्य मौक्तिकम. अरे मूर्खा, तुला समजत नाही का, गतं तारुण्य मौक्तिकम, माझं तारुण्य जे मोती आहे तो इथे हरवलाय म्हणाले. ते पाहते. तारुण्य हा एक मोती आहे असं सुभाषितकाराचं म्हणणं आहे. आणि त्याच्याबरोबर ती खाली पाहते, वाकडलेली आहेत, हात थरथर कापते आहेत, मुंडे अशी करते आहे. म्हणजे तिची दयनीय अवस्था पण
कवीला जाणवलेली आहे. हे दोन मुद्दे म्हातारपणामध्ये विदित केलेले आहेत की तारुण्य हे किती महत्त्वाचं आहे आणि ऊर्ध्वत्व हे किती वेदनादायी आहे. हे दोन मुद्दे या कवीने याच्यामध्ये सुभाषितामध्ये स्पष्ट केलेले आहेत. म्हातारीची थट्टा तर केलीच आहे, पण तो एक थट्टेचाच विषय बनतो हो. म्हातारपण आलं ना की थट्टेचा विषय बनतो. ए म्हातारड्या गबस, साठेबोध नाटी झाली, कळत नाही बोलतो. ए थेरड्या, ए म्हातारड्या, असं नाना प्रकारच्या शब्दांनी त्याची अवहेलना करतात, थट्टा करतात लोक. आणि ऊर्ध्वत्व ही दशा अतिशय कारुण्यमय वाईट असते. संत म्हणतात, जो वरी चळन गा तो वरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची या काजा, इंद्रिय मावळली म्हणती बागुल आजा. हा जोवरी चलन गा तोवरी म्हणती माझा. जोपर्यंत इंद्रिय हालचाल होते, पैसे कमवतोय, सुंदर दिसतोय, तारुण्यात आहे, तोपर्यंत बायको सगळे लोक माझा माझा म्हणतात, त्याच्यावर प्रेम करतात, ते सगळं चालतं. पण इंद्रिय मावळली म्हणते बागुल आजा. इंद्रिय मावळेन तो एकदा थकला की, परवाच्या आपल्या एका व्हिडिओमध्ये आपण एक चरण आले होतं बघा, हात कापतायत, हात आणि पाव कंपायमान होत आहेत आणि अवसान नाहीसं होतं. अवसान म्हणजे शक्ती पण नाहीशी होते. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, गळित झाली काया हेचे ललित पंढरी राया, हेचे ललित पंढरी राया, हेचे ललित पंढरी राया. एक प्रकारचं ते सोंगच तयार होतं. ललितात जसे सोंग घेतात ना, तसं ते सोंग होतं. आणि मग हे तुकोबाराय तर 42 वर्षाचेच होते, पण त्यांनी ऊर्ध्वत्वाच्या इतकी छानपैकी अवस्था वर्णन केलेले आहेत. तेव्हा ही परिस्थिती का निर्माण होते? कारण त्या म्हाताऱ्याची जन्मभर मर कमवलेलं असतं ना, आणि त्यांनी साठवून ठेवलं असतं, मग शक्तिहीन झालेला असतो, रोगग्रस्त झालेला असतो, आणि सत्ता म्हणजे त्याचा तो कुटुंबावरचा अधिकार नाहीसा होतो. कारण तो धड तोंडला मारू शकत नाही आणि धड कुठून जाऊन पळूनही जाऊ शकत नाही, आणि गेला तरी त्याला कोणी विचारू शकत नाही. त्याला करून भिकच मागावं लागेल कुठेतरी बसून, आणि अशी परिस्थिती होईल. असा उभय रज्जू पाश ज्याला म्हणतात ना, सगळ्या बाजूने तो त्रासयुक्त असतो, असा असतो. म्हणजे सत्ता जाते, शहाणपण पण जातं. म्हणजे तो ध्यानात राहत नाही काय म्हातारडे झाले, साठीबोध नाटी झाली, ध्यानात राहत नाही काय नाही. म्हणजे आणि शक्ती नसते, राग येतो, पण करणार काय? हे सर्व त्याचं चांगलं जातं. आणि मग येतं काय? नाक मुख गळू लागले अवघे करीती हाड, नाक गळू लागतं, शेंबोड येतो, खाकरे येतात, ओर छाती भरते आणि सगळे हाड करतात. बाईल म्हणे खरं मरता तरी बरं, नाशियले घर थोंकोनिया. मेलं तरी बरं होईने थेरडं, सारं घर खराब करून टाकले, बेडके टाकले तिथं. अशी बायको जी जन्मभर प्रेम करते, तीसुद्धा या भाषेमध्ये त्याला खडसावते. अर्थात म्हातारी असली ना, हा तसं झालं तर तिला पण तसंच होतं, पण ती जर तरतरीत असली तर तिला या शब्दाने त्याला खवचट शब्द बोलते. खरं म्हणजे गाढव मेलं तरी बरं होईल असं म्हणते आहे. तेव्हा सगळ्यांना तो माणूस नकोसा होतो. आणि मग काय करावं धड मरतही नाही, आणि काय करावं. आणि मग जरा चांगली व्यवस्था असली मग त्या आश्रमाचे फोन घेतात आणि मग वृद्धाश्रम शोधित बसतात. शक्यतो फुकट आहे का तुमचा आश्रम? कारण आश्रमवाले पण इकडून तिकडून देणग्या मिळवतात बिचारे, आणि त्या वृद्धांची सेवा करण्यासाठी. आणि मग ते सुद्धा आता पैसे घेतात. पण पैसे देणारे लोक पण आता खूप झालेत. सगळे वृद्धाश्रम आता फुल आहेत. ते चांगलं का वाईट हा भाग नाही, गरज आहे. आणि आता तशा प्रकारचं मग ते वृद्धांना वृद्धाश्रमात घालतात. मोठे आश्रम निघालेले आहेत. आणि काही म्हातारे असे आहेत, श्रीमंत आहेत, बंगले आहेत, त्यांचे गाड्या आहेत, पण एकच मुलगा आहे, अमेरिकेला आहे, आणि म्हातारा इकडे एकटाच आहे, बायको आणि ते म्हातारा कामाला ठेवलेले आहेत.
गाड्या फिरवायच्या, फिरून आणायचं म्हाताऱ्याला, तेवढंच हे करायचं. पैसे आहेत पण त्यांना बोलणं सुखदुःख विचारणारा कोणी नाही इथं. मेल्यानंतर इकूनच वायरलेसने आणि ते कळवायचं दुसऱ्याने की बाबा गेले, मृत्यूलोक सोडला यांनी. आणि मग पुण्यामध्ये असे काही संस्था आहेत, एक ज्ञानप्रबोधिनी म्हणून एक संस्था आहे, ते सगळे विधी इथे करतात. तिकून ते त्यांचे सगळे फोन बिन सगळ्या ऑनलाईनवर सगळे व्यवहार होतात. गेले का मग ते पैसे पाठवून देतात आणि सगळे विधी सगळे हे सगळे इथे उरकतात. सगळं काम कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने इथं केलं जातं. म्हणजे शहरामध्ये भारतामध्ये बाहेरून पैसे पाठवतात मुलं आणि कोण मुली असतील ते वारस असतील. तर सांगायचा मुद्दा असा की इतकी वाईट परिस्थिती आहे. मग ते वृद्धाश्रमात घालणं, तिथे आपल्या प्रमाणेच मनाप्रमाणे घडलं असं नाही. या अशा म्हणून तारुण्य फार महत्त्वाचं आहे. या सुभाषितकाराला म्हणायचं आहे की तारुण्य आणि म्हातारपण सगळ्यात वाईट स्थिती आहे. त्या दोन्हींचे वर्णन सुभाषितकाराने केलेलं आहे. आणि तारुण्य असलं की माणूस तारुण्याचा चांगला उपयोग करा असा एक संदेश आपल्याला देता येईल. कारण संत म्हणतात, तारुण्याच्या मध्ये न मानी कोणासी, सदा मुसमुसे धुळे जैसा. तारुण्याचा एक मद असतो, ताकद असते. हा डोंगर तिकडच्या इकडं करील एवढी ताकद त्या तारुण्यामध्ये असते. आणि म्हणून त्याचे काही गैरवापर करतात आणि आईवडिलांना जपत नाहीत. काही लोक सोडा, काही बिचारे देवाप्रमाणे सेवा करत असतील, पण असे लोक आता कमी. कारण सगळ्यांना नोकऱ्या, सगळ्यांचे पैसे कमवायचे आहेत आणि मग ते त्या म्हातारपणामध्ये तिकडे फारसं लक्ष ते देत नाही, त्यांना वेळच नसतो. तेव्हा दृष्टांत सांगायचा म्हणजे की अशा परिस्थितीमध्ये काय असतात की काय करावं. कोणी बोलायला नाही, कोणी काय चालायला नाही. सासू सुना असतील तर सुना त्यांना नीट बघत नाहीत, त्या म्हातारीला जपत नाहीत. एक म्हातारी अशीच फार अडचणीत असायची, रडायची बिचारी. तिची मैत्रीण भेटली, म्हणले का गं आजी तू दुःखी असतेस? म्हणले का काय? म्हणले मला त्या दुसऱ्या खोलीमध्ये टाकलं आहे तिथं आणि सून बघ अजिबात म्हणले मला जपत नाही, माझ्याकडे लक्ष देत नाही, काय करू? म्हणले धडदेव उचली नाही मला आणि काय करावं असं झालं आहे. म्हणले तुला आता एक युक्ती सांगते, कारण हा लोभ नावाचा जो प्रकार आहे ना त्याचा तुला फायदा उठवता येईल. म्हणजे काय युक्ती आहे गं? मग तिने एक डबा दिला, असा तेलाचा मोकळा डबा, आणि एक नाणे दिले, $1 असं ज्याला आपण म्हणतो ना, 10 रुपयाचे, 5 रुपयाचे, एक $5-10 तिच्याकडे दिले आणि म्हणले हे बघ तो काय करायचं, तिथून पलीकडेच भिंते ना, तुला ऐकू येई ना? तिला म्हणले हो शेजारी तर भिंते ना, तर बोललेलं ऐकू येतं सगळे येतं. म्हणलं रात्री उठायचं म्हणले आणि एक नाणं असं वाजायचं आणि मग एक दोन असं बोलले सर म्हणायचं आणि 15-20 मिनटं हा खेळ रोज करायचा म्हणाले. बघ म्हणले काय फरक पडतो का? मग त्या म्हातारीने तो प्रयोग सुरू केला. हे रात्री झोपताच्या दरम्यान झोपले की बस ती म्हातारी आपल्या त्या डब्यामध्ये $1 टाकायची आणि खडा आवाज हिला यायचा. हिला वाटायचं अगो बाई लई धने खेळ ठेवलं म्हातारीने, तो लपून ठेवलं आहे, हिला जर नाही जपलं तर उद्या ही कोणाला पण द्यायला बसले. आणि मग दुसऱ्या दिवशीच फरक पडला. आजी काय लागलं तर सांगत जा बरं का. हां आजी सुरू झालं. आता सासूबाई काय असेल तर सांगत जा, मला काय पूर्वी वेळ नसायचा म्हणून तसं काय मनावर घेऊ नका, पण आता मला जरा पोरं बिरं मोठी झालं, आता असं तिने ॲडजस्ट करायला सुरुवात केली. आणि मग त्या म्हातारीला थोडंसं सुखाच्या आशा तिच्या पल्लवित झाल्या. तात्पर्य सांगायचं असं की सगळे मानिती लहान थोर देह सुखाची या काजा. जोपर्यंत सगळं चालतंय तोपर्यंत लोक जगत असतात आणि तसं नसलं की कोणी विचारत नाही. भीक मागावी लागते किंवा वृद्धाश्रमात जावं लागतं, गळीत काय होते. शंकराचार्याने सुद्धा याच्यावर विषय मांडला आहे. एक म्हातारा असा करत चालला आहे, गंगेवरून स्नान करीत तिथं आला आहे आणि तो एक धातू उकक होता व्याकरणाचा, डुक्रुरीय करणे. तर तो म्हातारा झालेला दात गेलेले, डुक्रुरीय करणे, त्याला ते नीट घोकतासुद्धा येत नव्हतं. शंकराचार्याने पाहिल्यानंतर त्याला शंकराचार्य म्हणतात, अरे मान हालते, हात हालते, तुझं सगळं गलित झाली काया, ह्याचे ललित पंढरीराया तसं वर्णन केलं आहे ना, तर शंकराने ते स्तोत्र केलं आहे त्याच्यावर. ते म्हणतात बाबा रे नाही रक्षती डुक्रुरीय करणे. म्हाताऱ्या तुला डुक्रुरीय करणे हा धातू उद्धार करणार नाही. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. हे मूढमते, तो आता गोविंदाचं नाव घे, कसं तरी येईल तसं आणि तुझा उद्धार होईल. व्याकरण आता कुठं घोकतो,
80 वर्षाच्या पुढे गेल्या करतोस, ते नीट शुद्ध येत सुद्धा नाही घोगता. तर तेव्हा म्हातारपणी आशा एक असते बघा, मला हे करायचं, मला ते करायचं, आणि ते काय नीट होत नाही. आशा काय मरत नाही, झोप काय येत नाही, झोप कमी होते. अशी एक वाईट परिस्थिती म्हणजे म्हातारपण. आणि तेच या सुभाषितकाराने सांगितलं आहे. ऐका सुभाषित परत एकदा. अधप पश्यसि किम ऊर्ध्वे, म्हातारे खाली काय पाहतेस. पतितम किम तव भुवी, तुझं काय जमिनीवर पडलं आहे काय. तेव्हा म्हातारी म्हणते, रे रे मूर्ख न जानासी, मूर्खा तुला समजत नाही का. गतम तारुण्य मौक्तिकम, माझं तारुण्य हरपलंय, तारुण्य गेलंय, ते मी शोधते, आणि ते तारुण्य काय परत येत नाही. आणि म्हणून समन्वयात्मक सकारात्मक राहून जसं जमेल, जशी परिस्थिती येईल तशा प्रकारचं आपलं जीवन कंठून ते घालवावं लागतं. आणि म्हणून रामनाम सांगितलेलं आहे, सत्संगती सांगितलेली आहे. म्हातारे माणसं जास्त मंदिरात का जातात, पोथीला कथा कीर्तनाला म्हाताऱ्यांची संख्या जास्त का असते, त्याचं कारणच हे असतं. असो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी.